सर्वेक्षण 2025 नुसार देशात बेरोजगारी कमी होत आहे। 613 दशलक्ष लोकांकडे रोजगार आहे। महिलांची वेतनवाढ पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे, परंतु एकूण वेतन 31% कमी आहे। देशात बेरोजगारी कमी होत आहे आणि श्रम सहभाग वाढला आहे। याचा अर्थ अर्थव्यवस्था संकटात नाही। महिलांचे उत्पन्न वेगाने वाढत आहे, परंतु त्यांचे वेतन अजूनही पुरुषांपेक्षा सुमारे 5,900 रुपये म्हणजेच 31% कमी आहे। याचा अर्थ समान संधी अजूनही पूर्णपणे प्रत्यक्षात आलेल्या नाहीत। महिला एकतर कमी पगाराच्या क्षेत्रात आहेत किंवा त्याच कामासाठी त्यांना कमी वेतन दिले जाते। ही माहिती नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण 2025 PLFS मध्ये देण्यात आली आहे। या सर्वेक्षणानुसार जानेवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान नियमित पगारदार कर्मचाऱ्यांची संख्या वाढली। अशा पगारदार पुरुषांच्या सरासरी वेतनात 5.80% वाढ झाली, तर महिलांच्या वेतनात 7.16% वाढ झाली। गेल्या वर्षभरात महिलांची सरासरी दैनिक मजुरी 16 रुपये वाढून 315 रुपये झाली आहे, तर याच काळात पुरुषांची सरासरी दैनिक मजुरीने वाढून 455 रुपये झाली आहे। स्वयंरोजगार करणारे पुरुष महिलांपेक्षा दरमहा 3 पट जास्त कमावतात। महिला त्यांच्या कामासाठी दरमहा 6,374 रुपये कमावतात, तर पुरुष 17,914 रुपये पर्यंत कमावतात। सर्वेक्षणानुसार देशाच्या श्रमशक्तीमध्ये एका वर्षात केवळ 0.3 वाढ झाली आहे।